भाजीपाल्याचे दर घसरले, सर्वसामान्यांना दिलासा, आवक वाढल्याने फरसबी, शेवगा, वाटाण्याचे दर नियंत्रणात, तर कोथिंबीर सुद्धा झाली स्वस्त। सोने आणि चांदीच्या दरात घसरण, सोन्याचा भाव 68,290 रुपये प्रति तोळा, तर चांदीही 3,000 रुपयांनी स्वस्त। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान वाहतूक बंद। लाखो साई भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी राहणार खुलं। आरटीईतून निवड झालेल्या मुलांची यादी 20 जुलैला प्रसिद्ध होणार, SMS द्वारे कळवणार माहिती। SMS न आल्यास आरटी पोर्टलवरून माहिती घेण्याचं आवाहन। आज महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, रत्नागिरी, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी। बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधल्या पर्यटकांची सुटका, कान्हेरी गुहेजवळ अडकलेले पर्यटक, नागरिकांनी मानवी साखळी करून वाचवलं। मुंबई महापालिकेची 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। सिंधुदुर्गच्या वैभववाडीत करुळ घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद, नव्यानं बांधलेले संरक्षक कठडे सुद्धा तुटले, दरड हटवण्याचं काम सुरू। यवतमाळमधील चिखलवर्धा ते सायफळ रस्त्यावर खड्डेच खड्डे, रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह, रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। सुट्टीची माहिती नसल्याने शाळकरी विद्यार्थी गुडघाभर पाण्यातून निघाले शाळेला, तर काही मुलांनी साचलेल्या पाण्यात खेळण्याचा घेतला आनंद।